सिल्लोडमधील गुंडगिरी रोखण्यासाठी भाजपने साथ द्यावी, उद्धव ठाकरेंची साथ, तर खुर्ची गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरती परिणाम, सत्तारांचा पलटवार। हिंगोलीमध्ये गृहमंत्री अमित शहांच्या बॅगेची तपासणी, हेलिकॉप्टर लँड होताच निवडणूक अधिकाऱ्यांकडून चाचपणी। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, तर कार्यकर्त्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा वाटणं हे स्वाभाविक असल्याचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निर्वाळा। बटेंगे तो कटेंगेला विरोध करणाऱ्यांना लोकभावना कळली नसावी, देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवारांच्या विरोधाला प्रत्युत्तर। पंकजा आणि विखे पाटलांनीही म्हटलंय, बटेंगे तो कटेंगे अमान्य। दोन 2019ला भाजपसोबत सरकार स्थापनेची बैठक अदानींच्या घरीच झाली, पण ते चर्चेत नव्हते, शरद पवारांचा दावा। तर बैठक ना अदानींच्या घरी ना त्यांच्या उपस्थितीमध्ये, फडणवीसांचा खुलासा। सतरा तारखेच्या शिवाजी पार्कवरच्या सभेला परवानगी मिळाल्याचा मनसेचा दावा, मात्र सभा घेणार नसल्याचं स्पष्टीकरण। आम्ही हे करू या नावानं मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज्याचं औद्योगिक धोरण, कृषी पर्यटन, त्यासोबतच मराठीचा सन्मान, गडकिल्ले संवर्धन अशा अनेक विषयांवरती आश्वासनं। शिवाजी पार्कवरच्या मोदींच्या सभेकडे श्रोत्यांची पाठ, अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा फोटो विरोधकांकडून सोशल मीडियावरती प्रसारित, विखारी विचारांचा प्रभाव ओसरल्याचं चिन्ह, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। काँग्रेसचे खासदार राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकर यांना फोन, अँजिओप्लास्टीनंतर आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस, काळजी घेण्याचा राहुल गांधींचा सल्ला। गुजरातच्या पोरबंदर समुद्रकिनाऱ्यावरती 500 किलोचं ड्रग्ज जप्त, एनसीबी आणि एटीएसची संयुक्त कारवाई, काल रात्रीपासून सुरू होतं ऑपरेशन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।